कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी 8 फुटांनी वाढली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 4 इंच झाली असून जिल्ह्यातील 23 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू असला तरी पश्चिमेला घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 85 ते 90 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ होतीये। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे आणि त्यामुळे पंचगंगेबरोबरच जिल्ह्यातील इतर नद्या पूर्णपणे पात्राबाहेर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेली आहे। सध्या पंचगंगेचं पात्र आपण बघतोय कशा पद्धतीने पाणी हे बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 31 फूट 6 इंच इतकी आहे आणि जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातील 23 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी घाटमाथ्यावरती मात्र पाऊस हा जोरदारपणे कोसळत आहे आणि त्यामुळेच धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। राधानगरी धरण आहे ते जवळपास 86% भरलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याचं नियोजन करण्यासाठी मध्यरात्रीपासून 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच प्रशासनाने देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ही पाण्याची पातळी हळूहळू का असेना पण वाढायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात आज देखील येलो अलर्ट आहे आणि त्याच्यामुळेच प्रशासनाने देखील सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जी धरणं आहेत त्या धरणांच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी विसर्ग देखील काही धरणांमधून सुरू केलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातलं जर गेल्या 24 तासात बघितलं तर जवळपास 85 ते 90 मिलीमीटर पाऊस हा सरासरी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.